संदर्भ की बात वीकेबी न्यूज में आपका स्वागत है। आज के खबरों के सफर पर चलने से पहले देखते हैं आज की हेडलाइन। मुंबई के कार विस्फोटक प्रकरण की जांच अब एनआईए से कराई जाएगी। गृह मंत्री अनिल देशमुख ने सदन को कराया आश्वस्त। मनसुख हिरेन मृत्यु प्रकरण में विपक्ष ने मचाया हंगामा। प्रतिपक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने की एनआईए से जांच करने की मांग। और हावड़ा से मुंबई जा रही गीतांजलि एक्सप्रेस हुई बेपटरी। अकोला के समीप बोरगांव सेक्शन के पास हुआ हादसा। और अब खबरें विस्तार से। एंटिलिया के पास कार में विस्फोटक पाए जाने के प्रकरण की जांच अब एनआईए से कराई जाएगी। गृह मंत्री अनिल देशमुख ने आज राज्य विधानसभा में की घोषणा। उन्होंने कहा कि मनसुख हिरेन की मौत की जांच एटीएस के माध्यम से कराई जा रही है। विधानसभा में मनसुख हिरेन मृत्यु प्रकरण पर विपक्ष द्वारा हंगामा मचाए जाने के बाद गृह मंत्री अनिल देशमुख ने सदन को जानकारी दी कि उद्योगपति मुकेश अंबानी के बंगले के पास विस्फोटकों से भरी कार पाए जाने के प्रकरण की जांच एनआईए को सौंप दी गई है। उन्होंने कहा कि जहां तक इस कार के मालिक मनसुख हिरेन हत्याकांड की जांच का सवाल है तो इसकी जांच एटीएस के माध्यम से की जा रही है। राज्य सरकार की ओर से मैं विश्वास दिलाता हूं कि इस घटना की जांच किसी भी दबाव या निष्पक्ष रूप से की जाएगी। बसा बसा बसा। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय जी दुसरी घटना झालेली आहे 25 फेब्रुवारी रोजी ज्याचा उल्लेख अध्यक्ष महोदय त्याचबरोबर जी दुसरी घटना 25 फेब्रुवारीला झालेली आहे त्यामध्ये मनसुख हिरेन अध्यक्ष महोदय मनसुख हिरेनच्या बाबतीत जी घटना झाली आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे। जे एंटिलियामध्ये जी स्कॉर्पिओ गाडी सापडली नंतर मनसुख हिरेनचा त्याचा आत्महत्या झाली की हत्या झाली पोलीस तपास करते आहे। या बाबतीत अध्यक्ष महोदय 25 फेब्रुवारी रोजी स्फोटके ठेवलेल्या गाडीचा तपासाच्या अनुषंगाने चालू असलेला तपास एनआयए करीत आहे। आजच एनआयएचा त्या निमित्तानं आदेश एनआयएने तपास घेतलेला आहे। अध्यक्ष महोदय मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास मयत इस्माच्या पत्नीने तो बयान दिलेला आहे। जे आपण माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे बयान जे वाचलं ते सर्व मीडियामध्ये किंवा सर्व बाहेर या ठिकाणी आल्या कारण की बयान आपण पत्नीला देतो त्यांच्या परिवाराला देतो हे काही कोणी लपून ठेवत नाही। जेव्हा बयान घेतो तेव्हा त्या परिवाराला देतो म्हणजे संपूर्ण हे मीडियामध्ये किंवा बाकी सर्व याच्यामध्ये तुम्ही जे वाचून दाखवलं आहे ते ज्या पत्नी आहेत विमला हिरेन यांचं बयान जे सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी वाचून दाखवलं ते सर्वीकडे आहे सोशल मीडियावर। त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास मयत इस्माच्या पत्नीने दिलेल्या जबाबाबाबतीत एटीएस या बाबतीत तपास करून सत्य बाहेर आणेल आणि यानंतर जर काही विरोधी पक्षाकडे जर काही जास्तीचे कागद असतील पुरावे असतील तर त्यांनी एटीएसला द्यावे। राज्य शासन याचा तपास अतिशय चांगल्या पद्धतीने करून प्रोफेशनली तपास करून कोणालाही पाठीशी राज्य शासनावर घालणार नाही याचा सुद्धा मी गृहमंत्री म्हणून आपल्याला या ठिकाणी विश्वास देतो। आपल्याला विनंती करतो की याचा तपास एटीएस करते आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे जे काही कागदपत्र आहेत एक मिनिट त्याच्यामुळे जे काही तपासामध्ये आपल्याकडे कागदपत्र आहे ते कागदपत्र आपण माझ्याकडे द्यावे किंवा एटीएस कडे द्यावे। एटीएस निपक्षपणे याचा तपास करेल याची सुद्धा ग्वाही मी राज्यमंत्री आपल्याला देतो। विस्फोटकों वाली कार के मालिक मनसुख हिरेन की मौत पर विपक्ष का विधानसभा में हंगामा। प्रकरण की जांच एनआईए से कराने की मांग को लेकर होती रही नारेबाजी।
उद्योगपति मुकेश अंबानी के आवास के बाहर पिछले माह विस्फोटक से लदी कार मिलने के बाद उस कार के मालिक मनसुख हिरेन की हत्या से इस मामले में नया ही मोड़ आ गया है। इस मामले की गूंज आज राज्य विधानसभा में हुई और प्रतिपक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने कुछ तथ्यों को प्रस्तुत करते हुए मनसुख हिरेन की मौत के मामले में पुलिस अधिकारी सचिन वजे को गिरफ्तार करने की मांग की। इसे लेकर महाराष्ट्र विधानसभा में हंगामा मचने के बाद अब मुख्यमंत्री के कक्ष में सीएम, डिप्टी सीएम और गृह मंत्री की अहम बैठक शुरू होने की जानकारी मिली है। विधानसभा में भाजपा नेता देवेंद्र फडणवीस ने सचिन वजे को निलंबित करने की मांग करते हुए कहा कि राजनीति पार्टियां उन्हें बचाने की कोशिश कर रही है और सबूतों को नष्ट करने का मौका दिया जा रहा है। गौरतलब है कि महाराष्ट्र के प्रतिपक्ष नेता देवेंद्र फडणवीस इस प्रकरण में पहले दिन से ही मामले की जांच एनआयए से करवाने की मांग कर रहे हैं। या सभागृहामध्ये मनसुख हिरण यांच्या मृत्यूच्या संदर्भातली बाब मी वारंवार मांडली। माननीय मंत्री महोदयांनी काल त्या संदर्भात सांगितलं की त्यातला एक भाग एनआयएला गेला, एक भाग एटीएस कडे आहे। पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मनसुख हिरेन यांच्या संदर्भात जो काही एफआयआर दर्ज झाला आहे त्याच्यासोबत त्यांच्या पत्नीने जो जबाब दिला अध्यक्ष महोदय, तो अत्यंत महत्वाचा आहे। त्यातल्या 2-3 गोष्टी मी फक्त आपल्याला सांगणार आहे। काय म्हणतात त्या जबाबामध्ये? आमच्या व्यवसायाच्या निमित्ताने ग्राहक असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे माझ्या पतीच्या ओळखीचे होते। त्यांना माझ्या पतीने, हे सगळ्यात महत्वाचं आहे, त्यांना माझ्या पतीने नोव्हेंबर 2020 मध्ये सदर कार वापरण्याकरता दिली होती। सदरची कार त्यांनी दिनांक 5/2/2021 रोजी त्यांच्या चालकामार्फत पाठवून माझ्या पतीच्या ताब्यात दुकानावर आणून दिली। म्हणजे 4 महिने ही व्हेकल सचिन वाझे यांच्याकडे होती। एवढंच नाही अध्यक्ष महोदय, आपण पुढे बघा। दिनांक 26/2/2021 रोजी सकाळी त्या पुढे सांगतात, गुन्हे शाखेने पोलीस अधिकारी सचिन वाझेने यांच्यासोबत माझे पती चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेत गेले। त्यानंतर 10:30 आले, परत सचिन वाझे सोबत आले व दिवसभर सचिन वाझे यांच्यासोबत होते असे माझ्या पतीने मला घरी आल्यावर सांगितले। 27/2/2021 रोजी सकाळी पुन्हा माझे पती सचिन वाझे यांच्यासोबत मुंबई गुन्हे शाखा येथे गेले। तिथून रात्री 10:30च्या सुमारास ते घरी आले। त्यानंतर 28/2/2021 रोजी सुद्धा सचिन वाझे यांच्यासोबत ते गेले। त्यांचा जबाब नोंद करण्यात आला। नोंद करण्यात आलेल्या जबाबाची कॉपी घरी आणून ठेवली। त्यानंतर सचिन वाझे यांचे नाव व सही त्याच्यावर आहे। अध्यक्ष महोदय, म्हणजे दुसऱ्या कोणी त्यांची चौकशी केलेली नाही किंवा कोणासोबत नाही। 3 दिवस ते सचिन वाझे यांच्यासोबत आहे। यानंतर महत्वाचं आहे, दिनांक 2/3/2021 रोजी माझे पती संध्याकाळी दुकानातून घरी आल्यानंतर त्यांनी सांगितले की ते सचिन वाझे यांच्यासोबत मुंबई येथे गेले होते व त्यांच्या सांगण्यावरून, कोणाच्या, सचिन वाझेंच्या सांगण्यावरून अॅडव्होकेट गिरी यांच्याकडनं वारंवार पोलिसांकडून व मीडियातनं फोन येत असल्याने त्रास होत असल्याबद्दलची तक्रार माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई व ठाणे यांचे नाव तयार करून, या नावे तयार करून घेतली असल्याचे व त्यांना दिली असल्याचे त्यांनी मला सांगितले। म्हणजे तक्रारी वाझे यांनी त्यांच्याकडनं तयार करून घेतली आहे। अध्यक्ष महोदय, सदर तक्रार अर्जाची प्रत मी हजर करीत आहे। माझ्या पतीकडे पोलिसांनी मारहाण केली का, काही त्रास दिला का, याबाबत चौकशी केली होती। त्यांनी कोणीही मारहाण केली नाही किंवा त्रास दिला नाही असं सांगितले। परंतु चौकशी जाब नोंद करण्याचे काम झाल्यानंतरही वेगवेगळ्या पोलिसांकडून फोन येतात म्हणून तक्रार अर्ज दिल्याबद्दल त्यांनी सांगितलं। म्हणजे हा तक्रार अर्ज जो मीडियात आला तोही सचिन वाझे यांनी तयार करून दिलाय। त्यानंतर अध्यक्ष महोदय, दिनांक 3/3/2021 रोजी माझे पती सकाळी नेहमीप्रमाणे दुकानामध्ये गेले व दुकान बंद करून नेहमीप्रमाणे 9 वाजताच्या सुमारास घरी आले। त्यावेळी रात्री माझे पती यांनी सांगितले, सचिन वाझे बोलत आहेत की तू सदर केसमध्ये अटक हो, 2-3 दिवसामध्ये मी तुला जामिनावर काढतो। मी त्यावेळी माझे पतीला सांगितले की तुम्ही अटक होण्याची काही गरज नाही, आपण कोणाकडे तरी सल्लामसलत करून निर्णय घेऊ। त्यावेळी ते थोडे टेन्शनमध्ये वाटत होते। त्यानंतर अध्यक्ष महोदय, दिनांक 4/3/2021 रोजी
माझे पती यांनी माझे मोबाईलवरून विनोद हिरेन माझे धीर यांची पत्नी सुनीता यांच्या फोनवर फोन करून कदाचित मला अटक होईल तरी तू माझ्यासाठी चांगल्या वकिलाशी माझे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी बोलणी करून ठेव असे सांगितले व दुकानात निघून गेले. दिनांक 6/3/2021 रोजी माझे धीर विनोद हिरण यांनी माझ्या पतीच्या निधनानंतर माझे घरी असताना सांगितले की 4/3/2021 रोजी त्यांनी वकिलाशी बोलणी केली होती व वकिलाने सल्ला दिला होता आपण गुन्हेगार नसल्याने अटकपूर्ण जामीन अर्ज करण्याची आवश्यकता नाही आणि जरी जामीन अर्ज केला तरी कोर्ट तो स्वीकारणार नाही. ही बाब त्याच दिवशी माझे पती यांना त्यांनी फोनवर सांगितली होती. अकोला जिले के बोरगांव के पास बेपटरी हुई गीतांजलि एक्सप्रेस ट्रेन की पिछली बोगी पटरी से नीचे उतरने के बाद लगाया ब्रेक. बाल बाल बच्चे ट्रेन में सवार यात्री. हजारों यात्रियों को लेकर फर्राटे के साथ दौड़ती गीतांजलि एक्सप्रेस के पहिए अकोला जिले में बोरगांव काटेपुरना सेक्शन के पास पटरी से उतर गए. इस हादसे के बाद यात्रियों के दिल की धड़कनें बढ़ गई थी, लेकिन सौभाग्य से कोई जनहानि नहीं हो सकी. ट्रेन के गार्ड आर चोपड़े द्वारा इस हादसे की सूचना मिलने के बाद ही बचाव दल घटनास्थल की ओर रवाना हो गया था और सुधार कार्य जारी था. गीतांजलि ट्रेन हावड़ा से मुंबई की ओर जा रही थी. इसी दौरान सुबह करीब 11:30 बजे ट्रेन की अंतिम बोगी बेपटरी हो गई. यह बोगी बेपटरी होते ही जोर की आवाज हुई और उसमें बैठे यात्रियों की सांसें कुछ पल के लिए अटक गई थी, लेकिन तत्काल ही ब्रेक लग जाने से बड़ी जनहानि टल गई. गणेशपेट की रजत संकुल इमारत में एक व्यापारी की कुछ लोगों ने हत्या कर दी. कुर्सी से बंधी हुई हालत में पाई गई लाश. गणेशपेट की आलीशान इमारत रजत संकुल में कल रात 65 वर्षीय एक व्यापारी की कुछ लोगों ने हत्या कर दी. मृतक लक्ष्मण मलिक जरीपटका का निवासी बताया जा रहा है. आज सुबह ही उसकी रक्तरंजित लाश रजत संकुल के फ्लैट नंबर 103 में मिली. यह हेल्थ प्रोडक्ट मार्केटिंग कंपनी का कार्यालय है. इस वारदात से रजत संकुल में सनसनी फैली हुई है. गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक रजत संकुल इमारत आहे. त्या इमारतीमध्ये एक फ्लॅट नंबर 103 मध्ये सकाळी 10 वाजता ते जे फ्लॅटचे टेनंट आहे ज्यांनी भाड्यावर घेतलेले आहे त्या व्यक्तीने पोलीस स्टेशनला येऊन माहिती दिली की त्याचा मित्र जो फ्लॅटमध्ये त्यासोबत राहत होता त्याचा जो आहे मृतदेह तिथे संशयितरीती पडलेला आहे आणि कुणीतरी त्याचा गळा चिरलेला आहे, रक्त वाहिलेलं आहे आणि तो मरून पडला अशी संशयावरून पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानंतर पोलीस स्टेशनचे स्टाफ व सर्व संबंधित अधिकारी यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. प्राथमिक माहिती अशी आहे की गणेश हा लक्ष्मण मलिक नावाचा व्यक्ती जो आहे ते वय अंदाजे 62 ते 65 वर्ष आहे आणि याचा मृतदेह त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यांचा प्राथमिक माहिती अशी आहे की गळ्यावर वार केलेला आहे आणि रक्तस्राव झालेला आहे. त्याची जी शव आहे हे शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर जी प्राथमिक माहिती मिळते की त्याच्यावर काहीतरी आर्थिक देवाणघेवाणीचा काही दबाव होता, अनेकांकडून त्यांनी काही पैसे घेतले होते अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. पण हे सर्व तपासांती आपण माहिती घेऊन आपल्याला तपास संपल्यावर सांगता येईल. स्थळी असं दिसलेलं की मयताचे हात मागून बांधलेले होते आणि गळ्यावर त्याचे वार होते. आता ते नेमकं कशामुळे झालेलं आहे सर्व डिटेल पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये माहिती मिळेलच आहे. त्याचं पोस्टमॉर्टम झाल्यावर आपल्याला पूर्ण माहिती मिळेल आणि तपास सुद्धा त्या दिशेने चालू. नागपुर में अपने प्रवास के दौरान पूर्व केंद्रीय मंत्री एवं अभिनेता शत्रुघ्न सिन्हा ने कहा कि मिथुन चक्रवर्ती को भाजपा में आते आते बहुत देर हो गई है. अब उनके आने से कोई लाभ भाजपा को नहीं होगा. वरिष्ठ अभिनेता और पूर्व केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा ने यह अपनी नागपुर यात्रा के दौरान कहा कि मिथुन चक्रवर्ती बहुत अच्छे कलाकार होने के साथ बहुत अच्छे इंसान हैं, लेकिन बंगाल में जिस फायदे के उद्देश्य से उन्हें बीजेपी में लाया गया है वह उद्देश्य शायद ही पूर्ण हो सकेगा. ममता की तुलना दिल्ली की मुख्यमंत्री शीला दीक्षित की इमेज से करते हुए उन्होंने कहा कि ममता के साथ जो व्यवहार किया जा रहा है उससे ममता के प्रति सहानुभूति बढ़ेगी और उन्हें और भी मजबूती मिलेगी. पहली बात तो ये बीजेपी का अपना इंटरनल मैटर है, किसे लाते हैं किसे नहीं लाते हैं वो उनके ऊपर है. जहाँ तक फ़ायदा का सवाल है, मैं मिथुन चक्रवर्ती को बहुत अच्छी तरह जानता हूँ. प्रहलाद नीलानी साहब हमारे साथ खड़े हैं, हम दोनों ने कई फिल्मों में साथ काम किया है. बहुत अच्छा कलाकार है, बहुत ही अच्छा इंसान भी है मिथुन चक्रवर्ती, काफ़ी लोकप्रिय भी हैं
अब उनको लाया गया है फ़ायदे के लिए, क्योंकि मिथुन तो पॉलिटिक्स में पहले भी रह चुके हैं, कई पार्टी का उनको अनुभव है, कई पार्टीज़ का उनको अनुभव है। अब आज यहाँ आए हैं, मैं ये उम्मीद करता हूँ कि जिस नीयत से और जिस उद्देश्य से लाया गया है या जिस फ़ायदे के उद्देश्य से, तो कहीं वहाँ पे तख्ती न लग चुकी हो कि जब तक आए हैं तब तक ये तख्ती न लग चुकी हो कि बड़ी देर कर दी मेहरबान आते आते। क्योंकि देखिए वहाँ पे बहुत ज़बरदस्त, मैं भले कहीं एक कलाकार होने के नाते और देश का एक सचेत नागरिक होने के नाते मैं कह सकता हूँ कि वहाँ पे बहुत ही ज़बरदस्त एक हवा है ममता जी की। और ख़ासकर अभी जो लेफ़्ट और कांग्रेस ने साथ दिया है और इतनी बड़ी रैली की थी, वो रैली शायद इस रैली से कम नहीं थी। वो भी रैली बहुत ज़बरदस्त रैली, जो कल रैली आपने देखा। अब उसमें जाके मिथुन चक्रवर्ती आए हैं, हो सकता है उनकी या तो बहुत जल्दी में उनको लाया गया हो या जैसे भी लाया गया हो, वो आते आते मुझे अच्छा होता अगर वो सांप बिच्छू और कोबरा की बात नहीं करते, कुछ पॉलिटिकल बात करते तो ज़्यादा अच्छा होता। आते आते सांप बिच्छू कोबरा या लाश वहाँ जाएगी और ये मारूंगा यहाँ पे, तो मुझे ऐसा लगा पर्सनली, हालांकि मैं उसको बहुत मानता हूँ, बहुत प्यारा इंसान है मिथुन चक्रवर्ती, लेकिन मुझे नहीं लगता है कि इन बातों का अब ये इसका परिणाम वही होगा, माने हो सकता है जैसे पिछली बार आपने देखा था बिहार में तेजस्वी यादव युवा पीढ़ी का, और उसके पीछे जिस तरह से सैकड़ों 2500-50 हेलीकॉप्टर्स आ रहे थे, उसकी एक हेलीकॉप्टर तो 25 हेलीकॉप्टर चेज़ किया जा रहा था। पॉलिटिक्स में चेज़ करना, और इस तरह से मुझे लगता है ख़ासकर ममता बनर्जी को, जो स्ट्रीट फाइटर भी हैं, जो ज़मीन से जुड़ी हुई हैं, जिनका इमेज बहुत ही अच्छा है। जैसे एक ज़माने में दिल्ली में हमारी जो केजरीवाल जी के पहले जो मुख्यमंत्री थी, उनका पर्सनल इमेज बहुत अच्छा था। ममता का पर्सनल इमेज बहुत अच्छा है, ट्राइड टेस्टेड सक्सेसफुल है, ट्रैक रिकॉर्ड बड़ा ज़बरदस्त है। कहीं ऐसा ना हो कि एक लेडी के पीछे इस तरह से अगर हताश करने की कोशिश की जाए तो कहीं उसका परिणाम कुछ और ना हो। और आज इंटरनेशनल वुमेंस डे पे तो मैं यही कहना चाहूँगा कि ममता बहुत ही मजबूत है, ममता की बड़ी ज़बरदस्त फॉलोइंग है, ममता के लिए लोगों में बहुत प्यार है। और इस तरह से जो हो रहा है कि उसको इस तरह से जो हो रहा है कि उसको खदेड़ने की कोशिश की जा रही है, उसको परेशान करने की कोशिश की जा रही है, तो मुझे लगता है इससे सहानुभूति बहुत बढ़ेगी और बढ़ चुकी है। मनपा के नवनिर्वाचित स्थायी समिति अध्यक्ष प्रकाश भोयर ने पदभार संभालने के बाद शहर के लंबित विकास कार्यों को पूर्ण करने का संकल्प व्यक्त किया है। उन्होंने कहा कि प्रत्येक नगर सेवक को विकास के लिए निधि दी जाएगी। नागपुर महानगर पालिका की स्थायी समिति के अध्यक्ष पद पर निर्विरोध निर्वाचित होने के बाद प्रकाश भोयर ने पदभार ग्रहण के अवसर पर कहा कि वे शहर में पिछले 2 वर्षों से लंबित विकास कार्य पूर्ण कराने के प्रयास करेंगे। मनपा की आय बढ़ाने का प्रयास किया जाएगा और प्रत्येक नगर सेवक को निधि मिले, ऐसा हमारा प्रयास होगा। या वर्षी इलेक्शन आहे हे मान्य, पण 2 वर्षाची पासून न झालेली कामे या वर्षी मात्र आम्ही ते सर्व कामं काढण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येक नगरसेवकांना निधी देण्याचा प्रयत्न करू आणि या वर्षी उत्पन्न वाढीकरता जास्तीत जास्त आमचा प्रयत्न राहील आणि या उत्पन्न वाढीतून जो काही निधी एक्स्ट्रा आम्हाला मिळेल तो त्या निधीच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत विकासाची कामे करण्याचा प्रयत्न करू। माझे नियोजन म्हणजे आज मी या चेअरवर बसलो, ॲक्च्युली सर्व पत्रकार मंडळी या नागपूरचे सर्व जे या नागपूरची नाडी या लोकांना माहिती आहे, त्या सर्व लोकांची, आमचे आमदार, आमचे नेते नितीनजी, देवेंद्रजी, या सर्वांचं मार्गदर्शन हे बजेट बनवताना घेतलं जाईल आणि त्या माध्यमातून एक असा माइलस्टोन ठरवला जाईल की आपल्याला हे करायचं। आज मी माझ्या मनाने मी काय करतो या गोष्टीपेक्षा माझ्या नेत्यांच्या आणि नागपूरला जे चांगलं पाहू इच्छितात त्या सर्व लोकांशी चर्चा करून आपण निर्णय घेतला पाहिजे, त्या हिशोबाने मी काम करण्याचा प्रयत्न करेन। आयुक्तांचं बजेट। मनपा सत्ता पक्ष नेता अविनाश ठाकरे ने राज्य सरकार द्वारा प्रस्तुत बजट पर प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा, नागपुर जिले से 3 मंत्री होने के बाद भी नागपुर को कुछ हासिल नहीं हो पाया। महानगर पालिका के सत्ता पक्ष नेता अविनाश ठाकरे ने राज्य के बजट पर अत्यंत निराशा व्यक्त करते हुए कहा कि जिले में 3 मंत्री होने से हमें अपेक्षा थी कि यह सरकार नागपुर शहर की जनता के लिए बड़े पैमाने पर निधि बजट में देगी, लेकिन नागपुर शहर की जनता के लिए एक भी पैसा राज्य सरकार ने नहीं दिया है। इससे अत्यंत निराशा हुई है।
आज राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला. नागपूर शहरामध्ये 3 मंत्री असल्यामुळे आमची अपेक्षा होती की या माध्यमातून नागपूर शहराच्या नागरिकांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल. फक्त एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग करता ती कलेक्टर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगच्या 250 करोडच्या व्यतिरिक्त एकही पैसा नागपूर शहराच्या जनतेकरता या सरकारने दिला नाही आहे. अनेक नागरिक सुविधा ज्या मागच्या सरकारने सुरू केल्या होत्या त्या या सरकारने थांबवल्या आणि ते कामं प्रलंबित आहे. त्याकरता सुद्धा कुठल्या निधीची सोय अजून या अर्थसंकल्पामध्ये या सरकारने केल्याचं दिसत नाही आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी नागरी सुविधा निधी म्हणून एक नवीन हेड तयार केला होता. त्या माध्यमातून महानगरपालिकाला बेसिक सुविधा म्हणजे पिण्याची लाईन असेल, सीवर लाईन असेल, रस्ते असेल याच्याकरता एक निधी देण्याचा त्यांनी प्रयोजन केलं होतं. त्या अंतर्गत सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये कुठेही तरतूद केल्याचं किंवा भाषणामध्ये दिसत नाही. एक प्रकारे हा नागपूर शहराच्या जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार राज्य सरकारने केलेला आहे. त्यामुळे आम्ही राज्य सरकारचा या कृतीबद्दल निषेध करतो. तो खबरों के सफर में आज इतना ही. आपसे फिर मुलाकात होगी, तब तक बने रहिए वीकेबी न्यूज के साथ. नमस्कार.